नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. अहो जानरा राम विश्वास नाही, तया पामरा बाधिजे सर्व काही. महाराज तो स्वामी कैवल्यदाता, वृथा वाहणे देह संसार चिंता. या श्लोकात समर्थांनी स्पष्टपणे सांगितले की ज्या माणसाचा रामावर विश्वास नाही तो पामर, दीनवाणा, अज्ञानी असा समजावा व सर्व विकार त्यालाच बाधतात. ज्यांचा भगवंतावर विश्वास नाही अशी माणसे नास्तिक असतात. त्यांना वाटते की या विश्वातल्या सर्व घटनांमध्ये काहीतरी शास्त्रीय कारण असते. या देवांचा काही संबंध नसतो. देव वगैरे सर्व काही झूट आहे. काही नास्तिक माणसे अशी असतात की त्यांना असे वाटते की जे काही आहे ते मानवाचे निर्माण केलेले आहे व मीही एक निर्माता आहे. त्यामुळे जे काही चांगले घडते त्यामागे दैव नसते तर माणसाचे श्रम असतात. काही वाईट घडले तर माणसांच्या चुकामुळे घडले असेही ते सांगतात. दोन्हीही प्रकारची माणसे अर्धवट बरोबर असतात. प्रत्येक घटनेच्या मागे शास्त्रीय कारण असेलही, पण काही घटना अशा घडतात की त्याची कारणे आपल्यालाही देता येत नाहीत. उदाहरणार्थ, माणूस का मरतो, तो केव्हा मरणार हे कोण ठरवतं? जीव जन्माला येतो तेव्हा त्याच्यात पंचप्राण कोण भरतं? याची उत्तरे त्यांच्याकडे नसतात. दुसरे म्हणजे माणूस प्रयत्नाने खूप काही करू शकतो हे खरेच आहे, परंतु त्यासाठी त्याला दैव अनुकूल असावे लागते हेही तितकेच खरे. दोन सारखीच शिकलेली माणसे, सारखीच हुशार असलेली माणसे सारखाच पैसा मिळवीत नसतात. दोघांपैकी कुणाला तरी जास्त मिळतो तर दुसऱ्याला तो मिळत नाही. काही वेळेस आपण असेही पाहतो की एखाद्याला कमी श्रमात खूप पैसा मिळतो तर दुसऱ्याला भरपूर कष्ट उपसूनही 2 वेळची खायची भ्रांत असते. असे का होते? याचेही उत्तर या अशा व्यक्तींकडे नसते. त्यामुळे अशी नास्तिक माणसे भरकटत जातात. त्यांच्या जीवनात श्रद्धेला स्थान नसते. त्यामुळे उत्तर आयुष्यात त्यांना फार पश्चाताप होतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्येही अशा अनेक व्यक्ती भेटलेल्या असतात की तरुणपणी ते देव वगैरे सर्व झूट आहे असं सांगत असतात व म्हातारपणी मात्र देवदेव करीत असतात. खरं म्हणजे जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर कुणावर तरी श्रद्धा असावीच लागते. ह्याशिवाय जीवन सुफळ संपूर्ण होतच नाही. अशा श्रद्धाहीन माणसांवर षड्रिपू आक्रमण करतात. तो प्रपंचामध्ये अधिकाधिक गुंतून पडतो व शेवटी त्याच्या हाती काहीही लागत नाही. यासाठी समर्थ सांगतात की तुम्ही व्यर्थ देहाची, संसाराची चिंता वाहू नका. एकदा का तुम्ही रामावर विश्वास ठेवला की तुम्ही चिंतामुक्त व्हाल, कारण तो महाराज स्वामी कैवल्यदाता आहे. तो परमानंद देणारा आहे. कैवल्य सुखाचा म्हणजेच मोक्ष देणारा तोच आहे. तुमच्या संसाराचा भार तोच हलका करू शकतो. तुम्ही विश्वासाने त्याला शरण जा. तुमची भावना अन्यथा शरणम नास्ती त्वमेव शरणम मम अशी असली म्हणजे कारुण्य भावनेने तो तुमचं रक्षण करील, तुम्हाला मोक्षाचा मार्ग दाखवेल. कारण एकदा का तुम्ही त्याचे लाडके भक्त झालात म्हणजे तो तुमची उपेक्षा करणार नाही. कारण नुपेक्षी कदा रामदासाभिमानी हे समर्थांनी या आधीच आपल्याला सांगितले आहे. जय जय रघुवीर समर्थ.